माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री स्कंद पुराण अभिवाचन करत आहे. भाग 15. प्रथम श्री नारायणाला नमस्कार करून कथेला प्रारंभ करते. अध्याय 45. पंचाक्षर मंत्र महात्म्य वर्णन. ज्याचे स्वरूप ज्योती समान आहे, त्या परमशांत स्वरूप निर्मळ ज्ञानी अशा शिवांना नमस्कार असो. असे म्हणून ऋषी म्हणाले, कृपया त्रिपुरासूर हंता देवा शिवाचे महात्म्य आपण मला सांगा. श्रीसुत म्हणाले, सर्व यज्ञात तसेच सर्व पुण्यात सर्व स्त्रियात नामयज्ञ म्हणून मानतात. प्रमुख 6 अक्षरे शैव मंत्र परम दिव्य मानतात. षडक्षर मंत्र सर्व मंत्रात प्रधान होय, तर पंचाक्षर मंत्र मुक्ती सिद्धी सर्व काही देतो. स्वतः शिवही पंचाक्षरी मंत्रात मग्न होतात. सर्व मुनिगण निरामय परमब्रह्म या मंत्रानेच प्राप्त करतात. शिवाने प्रथम प्रत्यक्ष आद्य मंत्र ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा सांगितला. हा फक्त जपला पाहिजे म्हणजे झाले. मग अन्य मंत्र तीर्थ गोत्र कशाचीच आवश्यकता राहत नाही. या वेदांचा शिरोमणी अविद्या सिंधूचा वाढव होय. या मंत्राची दीक्षा घ्यावी लागत नाही. होम तर्पण वा अन्य कशाची गरज पडत नाही, कारण सदा शुद्ध असतो. सद्गुरूकडून मंत्र ग्रहण करावा म्हणजे लगेच सिद्धी प्राप्त होते. गुरु हा निर्मल परमशांत साधू वृत्तीचा मितभाषी काम क्रोध यांना जिंकलेला सदाचरणी असा असावा. त्याने करुणाभावाने केलेला उपदेश ग्रहण करावा. प्रयाग, रम्य पुष्कर, केदार, शेतुबंध, गोकर्ण, नैमिषारण्य ही क्षेत्रे सिद्धी प्राप्त करून देण्यात प्रसिद्ध आहे. पुरातन काळी घडलेली कथा सत्पुरुष सांगित आलेली आहेत. ती कोणती? ती अशी. मथुरा नगरीत दाशहर हा श्रेष्ठ असा राजा होऊन गेला. हा गुणी होता. काशीराजाची कन्या कलावतीशी त्याचा विवाह झाला होता. विवाहानंतर ती जेव्हा राजाकडे गेली तेव्हा तिने राजाला स्पर्श करण्यास मज्जाव केला. ती म्हणाली, मी व्रतस्थ आहे, आपण ज्ञानी आहात, धर्म अधर्म आपणास उत्तम प्रकारे माहीत, तेव्हा माझ्या बाबतीत आपण नसतो साहस करू नये, नसते साहस करू नका, त्यामुळे दोघांनाही सुख लाभणार नाही. राजाने तिचे म्हणणे दुर्लक्षून तिला बलपूर्वक स्पर्श केला. तेव्हा अतिशय तप्त अशा लोखंडाप्रमाणे अशी ती स्वतः जळताना राजाने अनुभवली. त्यामुळे तो भिवून गेला. तो म्हणाला, हे मोठे आश्चर्य की तुझे हे कोमल शरीर अग्नीप्रमाणे कसे काय बनले? अशा प्रकारे राजा विस्मित भयभीत झाला. तेव्हा ती राजवल्लभा विनयाने म्हणाली, हे राजन, मी जेव्हा लहान होते तेव्हा श्रेष्ठ दुर्वास मुनींनी पंचाक्षरी शैवी विद्येचा मला उपदेश केला होता. त्या मंत्राच्या सामर्थ्याने माझे शरीर अकृत्यापासून परिव्यक्त असे झाले आहे. पापी पुरुषांपासून मला स्पर्श केला जात नाही. हे राजा, आपण तर कुलटा गणिका इत्यादीचा उपभोग केला आहे. सदा मादिरीच्या स्वादाने आपण निरत असता. कधी आपण नित्य स्नान करीत नाही. पवित्र मनाने आपण कधीही जप करीत नाही. ईशान प्रभूचे समाराधन आपण कधी करीत नाही. अशा वागण्यामुळे आपण मला स्पर्श करण्यास योग्य आहात. राजा तिला म्हणाला, तर मग तो परम शुभ शैवी पंचाक्षरी मंत्र किंवा तुझी ती विद्या मला दे, म्हणजे माझी पापे नाहीशी होतील. यावर राणी हसून म्हणाली, नात्याने आपण माझे गुरु आहात, त्यामुळे मी आपणास उपदेश कसा करू? मंत्रवेत्ते श्री गर्गमुनी यांच्याकडे जाऊन त्यांचा उपदेश ग्रहण करा. मग ते दोघे गर्गमुनीकडे गेले. त्यांना प्रणाम करून विनयाने राजाने आपले मनोरथ त्यांना सांगितले. मी जे काही जाणते वा अजानतेपणे पाप केले ते सर्व नाहीसे होऊन मी शुद्ध होईल असा उपाय सांगा. त्यांची विनंती ऐकून गर्गमुनी त्यांना घेऊन कालिंदीच्या तटावर गेले. तेथे त्यांनी राजाला शिवस्वरूप मंत्र दिला. गुरूंचा हात राजाच्या डोक्यावर ठेवलेला असताना मंत्र धारण केल्यानंतर राजाच्या शरीरातून शेकडो कावळे निघून गेले. त्यातले काही पंख तुटलेले, काहींचे पंख जळलेले, काही ओरडत असता काही भूमीवर पडले. ते असे दग्ध झालेले पाहून राजा राणी अत्यंत विस्मित झाले. त्यांचे कारण त्या दोघांनी गुरुदेवांना विचारले. तेव्हा गुरूंनी सांगितले, गेल्या कित्येक जन्मातील पापे तुझ्या शरीरात आश्रय घेऊन राहिली होती, पण आता शिवा विद्येचा येथे अंतर्भाव होताच ती सर्व वायस रूपाने बाहेर पडली. यात ब्रह्मविद्या, श्री गमन, सुवर्ण चोरी, मदिरा, पान, हत्या अशी सर्व प्रकारची पापे आता नष्ट झाली. तो आता पवित्र बनला आहे. ते ऐकून राजा परमसंतोषी झाला. मग तो आपल्या घरी परतले. या ठिकाणी हा अध्याय संपला. तर पुढील भाग काशीखंड म्हणून आपण सुरू करू. या अध्याय 46
तीर्थ अध्याय वर्णन. आजपासून आपण तीर्थाध्याय वर्णन बघूया. महामुनी पाराशर म्हणाले, हे सूत, आता आपण श्रुतीने सांगितलेले सहोदर कथा श्रवण करा. पुरावेत्याने सांगितलेले एक सुभाषित आहे ते सांगतो. सत्पुरुषांच्या हृदयात दुसऱ्यांना उपकार करण्याचा विचार सदा जागृत असतो. त्यात संकटे नष्ट होतात, पण पदोपदी संकटे आली तरी ती नाहीशी होऊन संपन्नता प्राप्त होते. दान आधी सुकृताहून हा परोपकाराचा धर्म श्रेष्ठ होय. तसेच दुसऱ्याच्या अपकार बुद्धी होऊन अधिक असा अपराध अन्य नाही. अपकार करण्यात प्रसिद्ध अगस्त्य मुनीने हे दाखवून दिले आहे. म्हणून विद्वानांनी परोपकार करावे. शैल पर्वतावर त्रिपुरांतुक निवास करतात. मुनींनी आपल्या पत्नीला म्हटले, येथेच राहून आपण कालाचे परम कालांतर पाहिले आहे. हेच ते शील पर्वत होय, शिखर होय, ज्यांच्या दर्शनाने पुनर्जन्म चुकविता येतो. हा खूप मोठा विस्तारांचा असून लिंगमय आहे, त्यामुळे यांची प्रदक्षिणा करता येते. लोपामुद्रा म्हणाली, मी काही बोलू इच्छिते. मुनींनी म्हटले, आपण निशंक होऊन बोला. आपल्यासारख्या पत्नीचे बोलणे खेदकारक नसतेच. ती म्हणाली, शैल शिखराचे दर्शन केल्याने जर पुनर्जन्म होत नाही तर या काशीचे महात्म्य कशासाठी आहे? अगस्त्य मुनी म्हणाले, तत्त्वज्ञाते मुनी म्हणतात, मुक्ती मिळायची स्थाने अनेक आहेत. त्यातले काही मी तुला सांगतो. तीर्थराज प्रयाग हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. सर्व तीर्थांची मनोरथ पूर्ण करणारा अशी या तीर्थाची कीर्ती. त्यानंतर नैमिष कुलक्षेत्र, गंगाद्वार, अवंतिका, अयोध्या, मथुरा, द्वारका, अमरावती, सरस्वती, सिंधू, संग, गंगासागर, संगम, कांची, त्र्यंबक, सप्त गोदावरी तट, कालंजर, प्रमास, बद्रिकाश्रम, महालय, ओंकार क्षेत्र, पौरुषोत्तम, गोकर्ण, भृगु, कच्छ, भृगुतुंग, पुष्कर, श्री पर्वत आदी तीर्थ, धारा तीर्थ, मानस, सत्यादी तीर्थ सर्व मुक्ती देणारे आहे. गया तीर्थाचे महत्त्व म्हणजे इतरांना मुक्ती हे होय. लोपामुद्रा म्हणाले, आपण मानस तीर्थ म्हटलात तरी कोणती ते सांगा. मुनी म्हणाले, मानस तीर्थात सत्य, क्षमा, इंद्रिय निग्रह, प्राणीमात्रावर दया, सरळपणा, दान, धम, संतोष सर्व समान मानस तीर्थ होत. ब्रह्मचर्य हे 8 प्रकारांनी पाळावे. प्रिय भाषण, ज्ञान, धैर्य सर्वात श्रेष्ठ तीर्थ म्हणजे मनाची शुद्धी. मनाचा मल शुद्ध करणे म्हणजे स्नान होय. लुब्ध असणे, परनिंदा, चुगली, कठोर निर्दयी असणे हे सर्व मनाच्या शुद्धीचे वा मलिनतेचे लक्षणे. म्हणूनच केवळ शरीर शुद्धीने, वरवरच्या शुद्धीने मनुष्य निर्मळ बनत नाही. मनाची मलिनता नाहीशी करून ते अंतर्बाह्य शुद्ध करावे. जलचर प्राणी सतत पाण्यात राहतात, पाण्यात जन्मतात व पाण्यातच मरतात, पण त्या सर्वांना काही स्वर्गप्राप्ती होत नाही. कारण ज्ञान असणे ही गोष्टही फार महत्त्वाची. मानव हा ज्ञान प्राप्त करून त्या रागाचा विराग करून मन निर्मळ बनवितो. त्यामुळे बाह्यशुद्धीपेक्षाही जास्त लक्ष ठेवून त्याला शुद्ध करून घ्यावे लागते. दान, इज्जा, तप, शौच, तीर्थाटन, श्रुत ही सर्व तीर्थ असली तरी भाव ह्या गोष्टीला महत्त्व आहे. जर भाव शुद्ध नसेल तर फल कसे मिळणार? शुद्ध मनाने कोठेही राहा, कुठलेही स्थान ते असले तरी तेच पवित्र क्षेत्र मानले. जो मनुष्य उत्तम ज्ञान मिळवून राग, द्वेष या मलाचा त्याग करतो, स्नान करतो, त्या स्थानालाच मानस तीर्थ म्हटले आहे. अशा स्नानकर्त्याला परमगती प्राप्त होते. जसे शरीराचे काही उद्देशाने पवित्र भाग मानले गेले, तसे ह्या पृथ्वीचे काही भाग पुण्योत्तम मानले गेले. त्या भूमीच्या अद्भुत प्रभावाने, जलाच्या विशेषतेजाने, मुनिगणांच्या वास्तव्याने सर्व तीर्थाची पुण्य वाढली. म्हणून भूमिगत तीर्थ, मानस तीर्थ दोघांतही स्नान करणे मानवाचे कर्तव्य. मग अन्य गोष्टी म्हणजे तीर्थस्थाने निवास, जमेल तितका उपवास, शक्य होतील ती दाने, दक्षिणा, तप, जप यांनी फलप्राप्ती होते. जो असे करीत नाही त्याला तिर्यक यांनी प्राप्त होते. तीर्थाटन करावे असे वाटल्यावर घरीच उपवास करावा. गणेशाचे पूजन करावे. पितृगण, विप्रवृद्ध, साधू यांचे पूजन करावे. उपवासाचे पारणे करून नंतर काही नियम करून मग तीर्थयात्रा करावी. दुसऱ्यासाठी जो कोणी तीर्थयात्रा करील त्याला त्याच्या 16 भागा इतके पुण्य मिळते, फळ मिळते. अन्य कार्यासाठी जो तीर्थक्षेत्री जातो त्याला अर्धपत्र फळ प्राप्त होते. काशी, कांची, माया म्हणजेच हरिद्वार, द्वारका, मथुरा, अवंतिका म्हणजे उज्जैन या 7 पुरी मोक्षदाया होय. तात्या, श्रीशैल, केदार याहून प्रयाग अत्यंत फल देणारे, तर प्रयागाहून अधिक सर्वात उत्तम असे अविमुक्त तीर्थ म्हणजेच काशी होय. अध्याय 47 गायत्री महत्त्व.
महर्षी अगस्त्य मुनी म्हणाले, गायत्री मंत्राने युक्त असे 3 अर्धे ज्याने वेळेवर सविता सूर्यनारायणाला समर्पण केली त्याने जणून त्रिभुवनच देऊ केले. शास्त्राप्रमाणे उपासना केल्यावर सूर्य, आयु, आरोग्य, ऐश्वर्य, धन, पशु, मित्र, पुत्र, कळत्र, विशेष क्षत्रीचे फल, 8 प्रकारचे भोग, स्वर्गलोकीचा निवास, अपवर्ग वगैरे सर्व काही देऊच करीतो. 18 विद्यांमध्ये मीमांसा ही अतिशय मोठी विद्या, त्याहून महान तर्कशास्त्र, त्याहून महत्त्वाचे पुराण, त्याहून महान धर्मशास्त्र होय. श्रुती उपनिषदे त्याहून श्रेष्ठ गायत्री होय. प्रणवासह गायत्री सर्व मंत्रामध्ये श्रेष्ठ दुर्लभ अशी आहे. वेदत्रयीमध्ये गायत्री समान मंत्र नाही. काशीपुरी समान अन्यपुरी नाही. विश्वनाथा समान अन्य शिवलिंग नाही. हेच पूर्ण सत्य होय. गायत्री वेदांचे जननी, हिचे गायन जो करतो त्याचे रक्षण गायत्री करते. गायत्री व सविता ह्या दोघांचा संबंध वाक्य वाचकाप्रमाणे असतो. सविता हे वाच्य, गायत्री साक्षात वाचिका होय. हिच्या प्रभावानेच क्षत्रिय कौशिक विश्वामित्र राजर्षी पदाचा त्याग करून ब्रह्मर्षी पदाला पोहोचले. दुसरे विश्व निर्माण करण्याची शक्ती त्यांना प्राप्त झाली. वेदशास्त्रे अभ्यासल्याने द्विज बनत नाही. गायत्री देवीची उपासना अभ्यासाने ते प्राप्त होते. शिव, विष्णू, परब्रह्म तसे वेदत्रय गायत्रीच असते. सर्व तेजाचा समूह होय. बालप्रवर्तक साक्षात काल म्हणजे गायत्रीच होय. सर्वत्र भरून राहिलेली अशी हे गाय, म्हणून सूर्य सुक्ताने तिला मग पूजावे. पौष महिन्यातील रविवारी जो सूर्योदयाच्या वेळी स्नान, दान, होम, जप, सूर्याचे अर्चन करील अशांना सूर्याप्रमाणे तेज प्राप्त होते. त्याची सर्व दुःखे व्याधी नाहीश होता. संक्रमणकाळी, सूर्यग्रहणकाली त्याचा जप करावा. रविवारी पुण्यप्राप्ती होणे म्हणजे ते पुण्य अक्षय होते असे मानतात. षष्टी या सप्तमीला रविवार आला असेल तर त्या दिवशी ते सुकृत्य केले जाईल. त्याचे पुण्य अपरंपार असते. सूर्याची 70 नावे आहेत. ती कोणती? तर ही अशी: हंस, भानो, सहस्राशु, तपन, तापन, रवी, विकर्ण, विवस्वान, विश्वकर्मा, विभावसु, विश्वरूप, विश्वकर्ता, मार्तंड, मिहिर, अनुष्मान, आदित्य, उष्ण, गु, सूर्य, अर्यमा, ब्रह्मण, दिवाकर, द्वादशत्मा, सप्तहर्य, भास्कर, भास्कर, खग, सूर, प्रभाकर, श्रीमान, लोकचक्षु, ग्रहेश्वर, त्रिलोकेश, लोकसाक्षी, तमोरी, शाश्वत सूची, गमस्ती, हस्त, तोम्रांशु, तरणी, सुमोहरणी, धूमणी, हरिदश्व, अर्कभानुमान, भय नाशन, छंदस्व, वेदवेद्य, भास्वन, उषा, ऋषा, कपी, एकचक्ररथ, मित्र, मंदयहारी, तमिस्त्रहा, दैश्यहा, पापहर्ता, धर्म, धर्मप्रकाशक, हेलिक, चित्र, भाणू, कलिग्न, ताक्षरे, वाहन, दुःपती, पद्मिनीनाथ, कुशे, क्षय कर, हरी, धर्मराशी, नीररीक्ष, चंडाशु, कश्यपा, आत्मज या सूर्याच्या नावापूर्वी प्रणव जोडून त्याला नमस्कार करावे. सुंदर जल, शुद्ध जल ताम्रपत्रामध्ये घेऊन दोन्ही हातात ते पात्र घेऊन त्यात शुभ्र पुष्पे, रक्त, चंदन मिश्रित दुर्वांकुर घालून अशा पाण्याचा अर्घ्य द्यावा. अशा प्रकारे वरील एक एक नाव घेऊन त्या मंत्राद्वारा उदय अस्त या दोन्ही वेळी रविदेवाला नमस्कार करावा. याला सूर्याच्या नावाची सप्तती असे म्हणतात. अशा प्रकारे रोज अर्चना केल्याने तसे करणारा माणूस दरिद्री वा दुःखी कधी होत नाही. अनेक जन्मातील संचित व्याधीपासून तो मुक्त होतो. मग कोणत्याही औषधी वा पथ्य पाण्याची गरज त्याला राहत नाही. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण मणिकर्णिका आख्यान बघूया. हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो.